ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण जे आहे ते तरडगावच्या जवळ असणाऱ्या चांदोबाचा माळ या ठिकाणी पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे वारकरी आहेत त्यांची गर्दी हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। तुम्ही जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी तो संपूर्ण जो सोहळा आहे तो पार पडणार आहे। सोबतच या ठिकाणी आश्वांची जी दौड आहे ती पूर्ण होणार आहे आणि यासाठीच असंख्य वारकरी जे आहेत त्या हा सोहळा याची डोळा पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण जी गर्दी आहे ती या परिसरात झालेली आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात आहे। सोबतच वारकऱ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे वारकरी आहेत जे हा सोहळा पाहायला आलेले आहेत आणि एकीकडे जर पाहिलं तर जे दिंडीमध्ये सहभागी असतात ते वारकरी आहेत जे या सोहळ्यामध्ये प्रत्यक्षात सहभागी आहेत। येणाऱ्या काही वेळामध्ये हा जो सोहळा आहे तो पूर्णत्वासकडे जाणार आहे आणि या पहिल्या रिंगणाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या काही भाविकांशी जो आहे तो आपण संवाद साधूयात। माऊली कुठून आला? नांदगाव पालखीमध्ये आलायत का? हा, आज माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडतंय। आता तुम्ही पाहणार आहात येणाऱ्या काही वेळात, काय वाटतंय त्याबद्दल? बोला बोला रिंगण पाहणार आहात काही वेळात? हो, खूप आनंद वाटतोय ना। याच्या आधी कधी पाहिलंय का? नाही बघितलं, किती वारी आहे तुमची? पहिलीच वारी। पहिलीच वारी आहे। आज तुम्हाला नेमकं काय वाटलं वारीला यावं असं? आज खूप दिवसाची इच्छा होती बा सोहळा पाहायची, त्याच्यामुळे आलोय वारीसाठी। आपण अजून काही जे आहेत त्यांची प्रतिक्रिया कुठून आलात? आम्ही ॲक्च्युली पशुवैद्यकीय क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीयचे विद्यार्थी आहोत। आमचा NSS कॅम्प होता सकाळी, म्हणून आम्ही सगळ्या वारकऱ्यांना दूध वगैरेची सेवा केली आणि आता तरडगावपर्यंत चालू। कितव्यांदा वारीत आलाय? आम्ही तर दुसऱ्यांदा आलो, मागच्या वर्षी एकदा आलेलो पण चालत नव्हतो आलो इथपर्यंत, आता पहिल्यांदा येतो। काय वाटतंय वारीत सहभागी झालाय? मस्त, खूप सुंदर वातावरण आहे, सगळ्यांचा टाळ गजरमध्ये आम्ही मस्त ऐकत इथपर्यंत आलो। येणाऱ्या काही वेळामध्ये रिंगण देखील पाहायला मिळेल। खरं तर तुम्हाला खूप जवळून रिंगण पाहण्याची संधी सध्या उपलब्ध झाली आहे, काय वाटतंय त्याबद्दल? मस्त, उलट मी म्हणते माऊलींची कृपा आहे की आम्हाला एवढ्या जवळून पाहायला मिळालं म्हणून खूप छान वाटतंय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे वारकरी आहेत ते या ठिकाणी वाट पाहत आहेत ती या रिंगण सोहळ्याची। अर्थात पहिलं जे माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण आहे ते तरडगावमध्ये पार पडणार आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण या मंदिर परिसरात जी आहे ती वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश सांबे, LS मराठी, लोणंद, सातारा।